राजू खरे कसं काम आहे? राजू खरेचे एक नंबर काम आहे. अहो इलेक्शनच्या आधी राजू खरे गावगाव जाऊन पैसे वाटून सगळं रस्ते व्यवस्थित सगळं काम केलंय. राजू खरेने एक नंबर काम केलंय. आणि तुम्ही राजू खरे आला म्हणून समजा आमच्या गावात तर का नाही 500 मतांनी त्याला लीड आणायचंच आहे ह्या राजू खऱ्याला. मग आला मिशावळी काढीन नाद करायला निसता दुसरी माहिती येत नाही बाहेर नाही आल्यावर मला इथं 5 झाडाला किती इथं दाबून मस्त त्याची काळजीच करणं करतो. ते पहिले 1 रुपया आणला नाही त्यानं. काय नाही आमच्या गावात काय केलं नाही. बर जे आणलाय आहे ना 4 पोटरी हातात 4 पोटरीनं रिकॉर्ड केली त्याने. दुसरं काय केलं नाही. कुठे गेला निधी एवढा? हा निधी काय आम्हाला तिथे खाल्लंही म्हणायचं नाही आणि आम्हाला त्यांना विचारायचं नाही. आम्हाला पुन्हा पैसे मागायचे पण राजू खरे गावात 500 फोडून निवडून देणार आम्ही. रामकृष्ण हरी आली तुतारी. आमदार नसताना काम केली एवढी म्हणजे. आमदार नसतं ती गोरगरीबाचाच नेता आहे. गोरगरीब सामान्य जनतेचा नेता आहे. कुठं का त्याला सडक केल्या ही कामं केली काय केली कशाच काय केलंय. बर आमदारी काम काय ते? आमदारची काय काम आहे ती कागदावर नसते. आता कसं होतंय खैर साहेब आल्या कसं होईल? आयला मग काय पटकावर उडवून घे. हा असं जेल बजरंग म्हणणार आहे पटावर त्याला आणणार आहे वाढवून. बर गुन्हा कुणा खेळणार 23 तारखेला? त्याच्याला तुझ्यावर खऱ्यावर. बर मग बर 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 खरे म्हणजे आता मग पुढारी होऊन गेलं आलं गेलं मताला इलेक्शनला उभा राहायच्या अगोदर खर्च करणारा एकमेव नेता म्हणजे राजू खरे. आमच्या गावात भजनाला 4 मुडदुंग गोरगरीबाई जाण दे आणि आम्हाला बी जाण दे आणि आम्हाला आता काय नाही दिलं तुम्ही त्यालाच जाणणार आम्ही आज. हा नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण पाहिलं गेलं तर मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघामधल्या जनमानसांचा किंवा जनकौल आपण जाणून घेतोय. ह्या मतदारसंघाचं नेतृत्व महायुतीचे उमेदवार यशवंततात्या माने करतायत. आता महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी त्यांची जाहीर झाली अशी राजू खरे आहेत. दुसऱ्या बाजूला आणखीन उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये. खरं तर आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेत असताना पुळजवाडी या गावामध्ये आलोय. तिथल्या जनमानसांचा कौल कोणाकडे हे जाणून घ्या. कौल तो तरी आम्ही 100% निवडून देणार. नाव काय सांगा? सुभाष दत्तुमधने. सुभाष दत्तुमधने तिकडे पोटारी कोणी करते त्यावेळा जर नाही माणसं आली आमच्याकडे जनता भरपूर आहे. आम्ही रातभर प्रचार करतो घरोघर फिरते म्हणते आम्हाला काय विचारू नका आम्ही तुतारीची मत टाकत नाही म्हणते. तुतारीच का पण? हा तुतारीच नाही का तुतारी? तुतारीला मतच ते टाकायचं आम्हाला. काँग्रेस सरकार राष्ट्र निवडून आणायचं आम्हाला. हो बर काँग्रेस ते शरद पवार जे आहे ना ते सरकार निवडून आणायचं आहे. राष्ट्रवादी ते आहे यशवंत त्यांना नाही अजिबात त्यांचं नाव काढायचं नाही. नाही 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 तुतारीला निवडून म्हणजे 100% आणायचं आहे. तुम्हाला आता इथे सभेला थोडी माणसं दबाव टाकल्या त्या लोकांनी थोड्या. आमच्या गावात मधण्याची जरा भावकी मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडा दबाव टाकलाय. त्यांना आम्ही खात नाही ते दबाव टाकला तर आमच्या पद्धतीने आम्ही काम केलंय. हा राजू खरे कसं काम आहे? राजू खरेचे एक नंबर काम आहे. अहो इलेक्शनच्या आधी राजू खरे गावगाव जाऊन पैसे वाटून सगळं रस्ते व्यवस्थित सगळं काम केलंय. राजू खरेने एक नंबर काम केलंय. आणि तुम्ही राजू खरे आला म्हणून समजा आमच्या गावात तर का नाही 500 मतांनी त्याला लीड आहे. राजू खरेला? हा राजू खरे काम आहे. एक नंबर मनुष्य आहे राजू खरे. ते आमदार नाही तरी कसं काय? अहो लय कामे केली त्यांनी. आमदाराची आधीच काम करून दावली त्यानं. हा ह्या आमदाराकडे तुम्ही गेलता नव्हतं? ह्या आमदाराकडे नुसतं उसाला कोलं कुठल्या चुईला खायसाठी नुसती त्यांच्याकडे नकळ मोकळं पोट येतं. जनता सगळी आमच्या महाग आहे. हा म्हणून राजू खऱ्याला 100% निवडून देणार आम्ही. तो तरी वाजल काय? तो तरी वाजवाजीच. ह्यात खोटं लबाड बोलणार नाही काय मी. तुतारी वाजल म्हणला? वाजवाजी कशा पाय तुतारी? सुपारीराव माया गा इथं मंदिर बांधून दिलं त्या वाघानं. बर आमदार नाही की कसं काय दिलं बांधून? ते आमदार ते तसलं मला कळत नाही. ते आमच्यातलं ते आहे बघा ते मनुष्य. काय नाव काय? नमस्कार, बिरो मधने. बर कसं आहे वातावरण? आमदार निवडणूक लागली. 1 नंबर तुतारीचं वातावरण आहे. तुतारी बर गावात काय आमदार पहिल्या आमदारानं काय काम केले ना गावात? कामं केले ती ही एक समाज मंदिर बांधले आणि 2 रस्ते कॉन्क्रीटचे दिले. बर दुसरं काय नाही. इकडं त्याने एक पुळजवाडी ते कोताळे 2 कोटी आणि कोताळे ते पुळजवाडी 2 कोटी असा म्हणजे बोगस निधी दिलेला आहे. बर 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 हा राजू खरे कसं काम आहे? राजू खरे पदावर नसताना गावात भरपूर कामं केले. तेच म्हणजे सार्वजनिक केले. या मंदिरात भजनाचं साहित्य दिलंय.
भजनदास मधनेला ते अपंग एका हातानं त्याला शेड बांधून दिले, गणपतीचं मंदिर बांधून दिले, शाळेला थोडं आर्थिक सहकार्य केलंय आणि राहिला प्रश्न तो आमदार झाल्यानंतर ते मंदिराचं काम करून द्यायचं असा शब्द दिला साहेबांनी. तिकडे म्हणतील राजन पाटील कुठं हे वातावरण नाही वातावरण पाटलाचं काय वगैरे इथं नाही हाय, पाटलाचं हाय पण इथं का वातावरण पाटलाचं नाही. अहो राजू खरेनं गोरगरिबाच्या शाळेची फी भरली, गोरगरिबाई मुलाची शाळेची शिक्षणाची फी, पुन्हा गावात बसण्याचं सामान दिलंय, गोरगरिबाला घर बांधून दिले होते, गोरगरिबा रस्त्याचा संबंध रस्त्याचा संबंध मिटलं होतं आणि गरीब मनुष्य आम्ही गरीब आहे ते सारखं आम्ही गरीब आहे 101% त्याला निवडून देणार आहे बा आम्ही. हा काम करते काम करणार 100% येणार ते तालुक्यात त्याला साथ आहे आणायचंच आहे या राजू खऱ्याला मग मिशावळी काढीन नाद करायला निसता दुसरी म्हणते येत नाही गायला नाही आल्यावर मला इथं 5 ला झाडाला इथं दाबून मस्त त्याची काळजीच करणं करतो. त्याची मला बायाने एक फुटून यायला काढून बायानं सांगितलंय, बाया आलत्या का त्यांना सांगितलं बाबा असं असं माझा फोटो काढला निहा जाऊ म्हणलं. बाया होत्या एक म्हातारी होती, जाऊ द्या म्हणलं निहा जाऊ, पण आम्ही त्याला आणणार आहे आम्हाला कामाला बाया होत्या त्या बायाशीना पण सांगले ते 1500 रुपये काही कामाला नाही ते आपलं पुन्हा 3000-4 होऊन राहायचं म्हणलं वळवले म्हणते 1.5 देऊन त्याने आम्ही 3 देणार आहे आता. मग काँग्रेस सरकारला 3 देणार आहे. राजू खरे साहेबांना वकील त्यांना सांगायला आश्वासन दिलं 3 देणार आहे. 3000 कोटी निधी आणला म्हणते. मग आमदार आणला म्हणते पहिले 1 रुपया आणला नाही त्यानं, काय नाही आमच्या गावात काय केलं नाही. बर जे आणलाय हा नाही 4 पोटरी हातात 4 पोटरीनं रेकॉर्ड केली त्याने, दुसरं काय केलं नाही. कुठे गेला निधी एवढा? हा निधीला काय आम्हाला तिथे खाल्लंही म्हणायचं नाही आणि आम्हाला त्यांना इच्छा नाही, आम्हाला कोणाला पैसे मागायचे पण राजू खरे गावात 500 फोटो निवडून देणार आम्ही. नाव काय? लिंगादेव मधने. कसं आहे वातावरण तरुण म्हणून कसं बघताय आमदारकी निवडणूक पुढे? सध्या महाविकास आघाडीचं वातावरण आमच्या 17 गावात जास्त आहे आणि त्या आमदारकीच्या ह्यात म्हणलं तर सध्या महागाई, शेतकऱ्याच्या खताला GST, औषधाला GST, शेतकऱ्याला कायच नाही. त्यामुळं शरद पवार शेतकऱ्याचा राजा आपल्या सध्या महाराष्ट्राला गरज कोणाची आहे तर शरद पवाराची, म्हणून आम्ही राजू खरे नाही तर शरद पवार हाच उमेदवार म्हणून आम्ही तुतारी मोहोळ तालुक्यात वाजवणार आहे. निधी आणला एवढा निधी आणला तसं म्हणते निधी काय आणलाय ते कागदावर आणलाय. आता तुम्ही आलाय रस्त्याने येताना कसा रस्ता बघितलं तुम्ही? काय नाही गोरगरिबाला काय कशाचा निधी नाही काय नाही नुसते मोकळे आश्वासन जाहिरातबाजी ह्याशिवाय दुसरं काय नाही ह्या मोहोळ तालुक्यात. नवीन उमेदवार असा अहो राजू खरे असा उमेदवार आहे ज्याच्याकडे दातृत्व नेतृत्व आणि हे दोन्ही पण आहे त्याच्याकडे. त्यानं कोण निधी आपला आमदारकीतनं देतील पर स्वतःच्या किशाला झळम लावून जनतेची सेवा करणारा उमेदवार म्हणलं तर राजू खरेच आहे. काय नाव आहे? उमेश मधने. कसं आहे वातावरण? काय वातावरण तुतारी तुतारी म्हणजे माणूसच तसा आहे तुतारीचा. कुठलं पद नसताना समजा म्हणजे गावात अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाची फी, घर बांधून देणं, कुठं शेतीला जाण्यासाठी रस्ता आमदारनं केलीच नाही म्हणून राजू खरे करायला लागले. 3-3.5 कोटी आता कुठे गेला आता कोणास ठाऊक त्यांना विचार लागेल कुठे गेला. मग आमदारकडे तुम्ही गेला नाही? आमदारकडे जाते ती कोण हाय ते पुढे आमदार. ते विकास झाला नाही. विकास कुठला विकास कागदावरला विकास आहे. खरं का? खरं ते बोलते ते. कुठे गेला विकास कुठे गेला म्हणजे केला तर विकास होईल ना, नाही केल्यावर जातून येतोय कुठं. त्यांनी विकास केला तर होईल. आकडे जाहीर कसं काय होते? आता ती त्यांना विचारा ना, त्यांनी आकडे जाहीर केले तर आम्ही नाही, जनतेने नाही जाहीर केलं आकडे. ती
टाकलाय पोस्टरवर ह्या गावाला एवढं गेलं आता ते त्यांचा विषय त्यांनी टाकले ते. बर इथं गावात झाली त्याची काम गावात तेव्हा ती आमचं राम मंदिराचं देऊळ आहे तेव्हा ती निमच बांधले तिकडे बघा तेव्हा त्याचा फोटो काढून सोडावर जरा. मग त्या 5 वर्ष आमदार साहेब होते बरोबर आहे मग त्यांनी तेवढं ते देऊळ तर बांधून द्यायला पाहिलं होतं. मग आम्ही ते खरे साहेबाला सांगितलंय तुम्हाला आम्ही मतदान करणार निवडून देणार ती पहिल्या झोटल्या का महिन्यात वर्क ऑर्डर काढून करून देतो म्हणले ती. निधी देतो म्हणले ती लगेच. राजू खरे काय पद नाही तरी काम अहो ते माणूसच तसा आहे पहिल्या झोटला म्या आणलाय पुळजवाडीला मग ते माणूस पहिल्या झोटला त्यांनी आंबेमाळ्यात एक 10 लाख रुपयाचा काँक्रीट करून रोड मंजूर करून दिलाय. दुसरी गोष्ट पुन्हा हे बाळासाहेब मधण्याला 30-35 हजार रुपये मुलाच्या शाळेला तिथं हायस्कूलमध्ये बसू देत नव्हते. त्यांनी फोन केला पीए तिथं जाऊन पैसे भरून आलेत ह्याचा खरे साहेबाचा. पुन्हा ती भजनदास मधने म्हणून एक अपंग आहे त्याला राहायला घर नव्हतं. आम्ही सहज म्हणलं साहेब लय अत्यंत परिस्थिती आहे तेवढी त्यांचं एक बघा डायरेक्ट 50,000 रुपये दिलं. शेडचं सामानच घेऊन दिलं. आमच्या गणपतीचा आंबेमाळ्यात एक मग गणपतीला 50,000 रुपये आम्ही महिल्या दिलं. दुसऱ्या 2 मंडळाला 11,000 रुपये त्यांनी दिले. ते माणूस पोलीसवाडीतला तिथं गोपाळपूरला फार्म हाऊस वर गेला ना माघारी नाही येत तिथनं. भजनी मंडळाला 80-90 हजार रुपये सामान नेऊन दिले. भजनी मंडळासाठी 80 ते 90 हजार रुपये सामान दिले. एवढी काम म्हणजे आमदार नसताना काम केली एवढी म्हणजे आमदार नसतं ती गोरगरिबाचाच नेता आहे. गोरगरीब सामान्य जनतेचा नेता आहे. कुठं का त्याला सडक केल्या ही कामं केली काय केली कशाच काय केलंय. बर आमदारी काम काय ते आमदारची काय काम आहे ते कागदावर नसते. 2-3 गावातली 1-2 झाली का आमदारची कामं. कशी काय माहिती एवढा निधी आणला तेवढा निधी आणला अहो नाही काय झालंच नाही. बर अहो ही तालीम गेल्या 5 वर्ष झाले त्यात टाकलंय त्यात ह्याच्यातनं केलं म्हणून. बर निवडून येईल मग तू डबल एकदा जनता माझ्या रुसवाट जनता निवडून देते मला. काय देत नाही इकडे काय नाही 17 गावात काय विषय नाही इकडं. बर बर 17 गावात काय नाही विषय इकडं. बर 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 हा माझे सरपंचाचे आपण जाणून घेणार या विधानसभेच्या अनुषंगानं त्यांनी बघडलेला काळ ना आता बघडलेला काळ तवाचा आमदार ना आता आमदार कसं काय वाटतंय. फरक आहे तर काय फरक आहे निर्भाषा. आता पूर्वीच्या आमदारला निधी कमी होतं व्यवस्थित कामाची जी मागणी केली ती देता येत नव्हती. पण आता आमदारला निधी भरपूर आहे हे असून सुद्धा देत नाही ती. पण आमदार नसताना आमच्या गावात त्यांनी भरपूर काम दिलं लोकांना. आमदार नसताना राजू खरेने दिलं. बर हा ग्राउंड रिपोर्ट घेतोय आम्ही इथं सगळेजण राजू खरे आम्ही म्हणलो तुम्हाला राजू खरे म्हणा तुला आम्ही म्हणलो का आमचं अंतकरण गाव म्हणते जन कौल आहे हा राजू अंतकरण आणि गाव म्हणतोय. तुम्ही कशाला आम्हाला म्हणताय राजू खरे म्हणा. प्रेक्षक म्हणत असतील की हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला सांगून केले राजू खरे म्हणा असं म्हणतो. सांगा त्यांना कुणाला सांगितलं नाही गावचं स्वतःच अंतकरण आहे. बर राजू खरे किती आधी मग आता 3-3 हजार तुमच्या काळात सरपंच होता तेव्हा आमदारला कधी ऐकलं तुम्ही 3-3 हजार कोटी 4,500 कोटी निधी आणलाय. पहिल्यांदा आम्ही सुधाकर पंताला आमदार केलं त्यावेळेला फक्त 16 लाख रुपये आमदार निधी होता. 16 लाख रुपये नुसतं 16 लाख वर्षाला. आणि ती तेवढं तालुक्याला वाटायचं आणि संपूर्ण तालुक्याला. आणि त्यात आमचं गाव त्यांच्या मागे 100% असल्यामुळं त्यावेळेला 10,000 आला 65,000 दिले होते. एक अंगणवाडी खुली एक बांधून दिली आणि ते आमच्या बाया दोतर नेसून पुळजला बाजार हे झालं का त्या वड्याला पाण्याचं असायचं नदीचं पूर आलेलं असं त्यातनं जाय ती पूल एक बांधून दिला पहिल्या 5 वर्षात तेवढं. आता 3-3 हजार कोटी म्हणल्या कुठले कुठे झाले पुन्हा आता वाढलंय पैसा लोकांजवळ झाला. पूर्वी ऊस गेल्यावर किती 300 रुपये भाव होता आता 3,000 घेतलं. हे किती वाढलं तसं ते तिकडे वाढणारच आहे. त्याची पट्टी जेवढी आहे जे पट ते वाढणारच आहे. आता तुम्हाला पगार किती होता. आता आमची मंडळी अंगणवाडीकडे होती किती 250 घेत होती आणि पुन्हा शेवटी 18 वर्ष पूर्ण काम केल्यावर 900 मिळायला लागलं मानधन. मग आता जशी 3,500 कोटी निधी मतदारसंघात आणलाय म्हणते मग गावाला किती यायला पाहिजे. गावाला यायला पाहिजे पण ती काय असतं जे त्याची काय त्या लाडकी गाव
बर लय माझी अशी ही ती आमच्याचं ही बी लाडकी ह्यात बी लाडका आहे. मग कसं असतं आता तुम्ही गावाने सांभाळलंय याला भरपूर मतदान दिलं आता खरे साहेब सुद्धा उद्या गावाने जर 100% दिलं त्यांचं अंतकरण ह्या गावावर राहणारच जरा ढळते निधी देणारच आहे ढळता हात राहणारच कुठेही असतंय हो कुठे तुम्ही आपण काय वागतोय तसं जायचं आता मोहोळ मतदारसंघात आमदार तुम्हाला कोणाला करायचा कोणाला आम्ही खरे साहेब बर 100%. 100% बर काय नाव काय हनुमंत मधने कसं आहे वातावरण वातावरण एक नंबर चांगला आहे कोणाय बाजू आहे वातावरण खरे बाजूला बरं, कसं काय खरी म्हणायला लोक खरे म्हणजे आता मग पुढारी होऊन आलं गेलं मताला इलेक्शनला उभा राहायच्या अगोदर खर्च करणारा एकमेव नेता म्हणजे राजू खरे बर म्हणजे इलेक्शनला उभा राहिलो पण निवडून आलो कोण बी करेल बर त्याचा विषय नाही पण आपण उभा राहायच्या अगोदर जे खर्च केला आहे त्यानं बर ते खर्च त्याला भविष्यात चांगला होणार आहे बर बर म्हणजे त्याचं नशीब या पहिल्या खर्चावर आहे पहिल्या एक नंबरनं बर 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 म्हणजे आपणाला सत्तेवर असताना न देणाऱ्या माणसाने ह्यानं बिन सत्तेवर नसताना काय का नसताना त्यानं आपलं एवढं वाटप केली म्हणल्यावर लोकांची मर्जी राखली द्या बर मग त्याची पण मर्जी राखणार लोक ना बर हां आमदार म्हणते काम केली ही केली ते केले अहो आमदार सत्तेवर असताना केली काय घरी बसून केली ती काय बर हे आता ही घरी बसून केली ती कामं ह्यानं बर खिशातल्या पैशानं हां मग ह्याने काय खिशातलं पैसे दिले आता वरच्या निधीतनं काहीतरी केलेलं आहे बर हां आता कुणाला करायचं आमदार मग आमदार खरे साहेबाला बर साहेबाला बर काय मधने लई काय गावात मधने 12 आणि मधने आहे गाव 12 आणि मधने आहे ती ही तर पाहुणा आहे उगा असते तर उचल लागायला करायला त्यांना आपल्या ठेवले ते गाव बर 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 मग दुसरं काय म्हणून सरपंच केली ते उगा बारकी करायची पण केली ती कसं आताचा आमदार मग आताचा आमदार पहिला आमदार काय फरक आहे आता जर हे आमदार कसे याला दुट्टी नसताना रुपये का नाही येताना समजा गावगाव त्यानं समधीकडे अगोदरच पैसे वाटप म्हणजे काय काय लोकांना घरं रस्ते करून मुरुम टाकून दिले कुणाची अडचण आहे की प्रत्येक गावात जाऊन त्याने केलेलं आहे मग आता दुसरा काय विषय आहे आता हे खऱ्याशिवाय दुसरा काय विषय आहे आमदार कुणाला करायचं आमदार खरे साहेबालाच करायचं हे दुसरं कोणच नाही अहो ते काय सत्ता आहे का सत्ता आल्यावर काय करून दाखवली ती गोष्ट वेगळी आहे त्याला काय सत्ता आहे का पिता त्याचा पैसा काढ काय जो एवढं म्हणते आम्ही एवढं आणलं तेवढं आणलं काहीच नाही म्हणायचं अहो ते असं कागदावर लिहिलेलं त्याचं कागदावर त्यांच्यापाशी झाले हे तर काय जनतेला दाखवले काय ते बर काय दाखवली फुलवाडीत काय झाली काम फेम काय आता काय झाले ते बघा तुमच्या समोर आता प्रत्येकाची घेतली तुम्ही वार्ता त्यांनी काय दाखवलं ते सांगा की भाकास आहे म्हणाले मग काय बर भाकास आहे गाव पाक हाय हा हाय आता कसं होतंय खैर साहेब आल्या कसं होईल आयला मग काय पटकावर उडवून घे बर हा असं जेल बजरंग म्हणणार आहे पटावर त्याला आणणार आहे वाढवून बर गुलाल कुणा खेळणार 23 तारखेला त्याच्याला तुझ्यावर खऱ्यावर बर मग बर 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 हे काय कुणाला आमदार करायचं रामकृष्ण हरी आली तुतारी बर काय तरी कोण आहे मोहोळ तालुक्यातलं लास्ट गाव आहे पुळजवाडी बर तिथे आलं काय आणि गेलं काय काहीच कळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या हाताचा कारभार असल्यामुळं या गोरगरिबाचा कुठलाच विचार केला नाही बर आता कुणाला करायचं आमदार खरे बर ठीक आहे पुळजवाडे उत्तम मधने काय पुळजवाडे उत्तम मधने काय कुणा ऐकत नाही राजू खऱ्याला मी मतदान टाकणार बर हा त्या राजू खऱ्याला मतदान टाकणार काय आमच्यापाशी येऊ नाही तर नाही येऊ पण आम्हाला ते आवडल्या माणूस त्याला मतदान आम्ही फेकणार का बरं राजू खरे आमच्या ऊर्जेत खेळतोय बर हा हा राजू खऱ्याला मतदान टाकणार आम्ही बर पहिला आमदार म्हणते लय केलं ही काय केलं त्याचं काय आम्हाला माहित नाही पण ह्याला टाकणार आम्ही वर आमच्या गावात भजनाला चार मुडदुंग गोरगरीबाई जाण दे आणि आम्हाला बी जाणलंय आणि आम्हाला आता काय नाही दिलं तर त्यालाच जाणणार आम्ही आज बर राजू खरेला हा राजू खऱ्याला मतदान ते करणार बर खरं का बरं राजू खरे आता ही बोलली की राव बर बर राजू खरे का माहिती आहे का माहिती आमदार नसताना काम कशी काय केली आमदारनं काम करायला पाहिजे ते आमदारनं कसं केली ती काम काम कशी केली नाही ती केली ती गावात काम केली होय मग आता आम्हाला दिसते ती केलेली नाही केलेली बर आमदार कोणाला करायचा आता हा आमदार कोणाला करायचा आता आमदार खरला करायचा खरेला बर